लोक यांच्यासमोर महिलांनी कठोरप्रमाणे ताराराणीप्रमाणे भूमिका घेतली पाहिजे आणि आपल्या कामाची तलवार त्याच्यापुढे उभारली पाहिजे। या निमित्ताने एक मागणी पुढे येते, महिला आयोगाचं अध्यक्षपद हे राजकीय नसावं अशी एक मागणी आता पुढे येते। त्याविषयी तुम्ही काही चर्चा केली का किंवा काही त्यावर पुढे होईल असं वाटतं का? मी तुम्हाला असं सांगू इच्छिते की राज्य महिला आयोगाचा कायदा वेबसाईटवर उपलब्ध आहे आणि त्याच्यामध्ये तो सुद्धा 3रं कलम आहे की राज्य महिला आयोगाचा अध्यक्ष किंवा सदस्य काय प्रकारचे असावे। त्याच्यात मी इथे सांगेन म्हणजे त्याच्यातल्या काही जणी ज्या त्या आजही सक्रिय आहेत महिला कार्यकर्त्या, तेव्हा याच्यावर चर्चा झाली होती आमची। जुन्या चळवळीतल्या नेत्या मृणाल गोरे, अहिल्या रांगणेकर, तारा रेड्डी, सुधा कुलकर्णी हे सगळे लोक त्याच्यामध्ये होते आणि राजकीय कार्यकर्ता नसावा का असावा याच्यावर चर्चा झाली। त्यावेळेला महिलांच्या, सामाजिक कामगारांच्या, असंघटित क्षेत्रातल्या शैक्षणिक आर्थिक प्रगतीसाठी तळमळ असणारी कोणीही कार्यकर्ती त्याची अध्यक्ष किंवा सदस्य होऊ शकते असं त्या नियमात म्हटलेलं आहे। त्यामुळे जे लोक म्हणतायत की आता सामाजिक असावी तर ते ज्याला नेमले गेले तेव्हा ते एका पक्षाचे सभासद होते म्हणून नेमले गेले। आज ते कुठल्या तरी पक्षाचे प्रवक्ते आहेत म्हणून बोलतायत आणि ते दुसऱ्यांना सांगतायत सामाजिक। म्हणजे आता काय झालंय की स्वतःचा चेहरा आरशात न बघता दुसऱ्यांवरती टीका चाललेली आहे सगळी। ठीक आहे, हा एक मिनिट, अध्यक्षांना विचारण्याच्या आधी तुमच्याकडे जी सगळी चर्चा चालली होती की आयोगाचा अध्यक्ष बदलला जाणार, त्यांच्याबद्दल नीलम गोरे काहीतरी करणार, तसं काही उघडणी वगैरे झालेली नाही आहे आणि आमच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत आणि त्यामुळे तुम्ही विचारा, कामाबद्दल जरूर विचारा त्यांना, परंतु माझ्याबद्दल गैरसमज पसरवू नका आणि कोणी पसरवले तरी कोणी त्याच्यावर विश्वास ठेवा। ट्रोलर्सना सामोरे जाण्यासाठी दिला वरती बैठकीमध्ये अभ्यास चांगला झालाय बैठकीचा। या बैठकीमध्ये काही सूचना दिल्या, महत्त्वाच्या काही सूचना असतील तर महत्त्वाच्या सूचना बघा, महिला किती व्यवस्थित प्रश्न विचारतात, त्यांनी असं सूचना काही दिल्या तर का मी सांगितलं की हिंसाचाराचा प्रश्न आपल्याला एकत्रित सोडवायचा आहे। त्याचबरोबर त्यांना नवीन इमारत मिळाली पाहिजे कामाच्यासाठी म्हणून आणि राज्य महिला आयोगाने सामाजिक संस्थांबरोबर जोडून घ्यावं, पत्रकारांनी सामील करावं, परंतु तुम्हाला त्याचं व्हिडिओ शूटिंग करता येणार नाही। पत्रकार व्यक्ती म्हणून जरूर जाऊ शकतात आणि एका पत्रकार महिलेने माझ्याकडे विनंती केली आहे, ती जबाबदारीने मी सांगते की काही वेळेला माध्यमांमध्ये भाषा वापरली जाताना सुद्धा जेवढी पाहिजे तेवढी व्यवस्थित संविधानिक भाषा किंवा सभ्यतेला धरून भाषा वापरली जात नाही, कारण ते तसं दिसलंय म्हणून आम्ही तसं दाखवलं। तर त्यांची विनंती आहे की आपल्याबरोबर एक संवाद असा घ्यावा, तुम्हाला जर का मान्य असेल तर जरूर मी तुम्हाला निमंत्रित सविस्तर बोल।